नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र भारती या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण समाजशास्त्र या विषयाचे 2013 आणि 2014 चे क्वेश्चन पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन डॅश हे होते. व्यापार, नगदी पिके, शेतसारा, कापड उद्योगावर कर. तर योग्य पर्याय आहे शेतसारा. पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन शेतसारा हे होते. 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम डॅश हा होय. भारतात रेल्वे सुरू झाली. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता सुरू झाली. राणी व्हिक्टोरियाने इंग्लंडचा कारभार हाती घेतला. राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला. तर त्याचा मुख्य परिणाम, राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला. मध्य प्रदेशातील डॅश येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. अजिंठा, भीमबेटका, वेरूळ, कार्ला. तर योग्य पर्याय आहे भीमबेटका. म्हणजेच मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा. केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका, असे लोकांना कोणी सांगितले? रॉजर बेकन, डांटे, शेक्सपियर, गॅलिलिओ. रॉजर बेकन. स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा. केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका, असे विचार रॉजर बेकन यांनी मांडले. वसईचा तह कोणात झाला? टिपू सुलतान व इंग्रज, दुसरा बाजीराव व इंग्रज, रघुनाथ पेशवे व इंग्रज, पेशवे व पोर्तुगीज. तर योग्य पर्याय आहे दुसरा बाजीराव व इंग्रज यांच्यामध्ये वसईचा तह झालेला आहे. पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नव्हते? आत्माराम तरखडकर, रा गो भंडारकर, गो ग आगरकर, न्यायमूर्ती म गो रानडे. तर प्रार्थना समाजाचे नसलेले नेते कोणते ते आपल्याला ओळखायचं आहे. तर योग्य पर्याय आहे गो ग आगरकर. हे प्रार्थना समाजाचे नव्हते. शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली? सुरत हे एक मोठे बंदर होते. मुघलांना धडा शिकवायचा होता. स्वराज्याची नुकसान भरपाई करून बादशहाच्या प्रतिष्ठेला धक्का द्यायचा होता. सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते. तर योग्य पर्याय आहे सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी सुरतवर स्वारी केली. 1757च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते? इंग्रजांनी व्यापारी सवलतीचा गैरवापर सुरू केला. सिराजुद्दौला व इंग्रज यांच्यात संघर्ष सुरू झाला. शस्त्राचा वापर न करता इंग्रजांनी फंद फितुरीने लढाई जिंकली. मीर जाफरला बंगालच्या नवाब पदाचे आमिष दाखवले. 1757च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य होते मीर जाफरला बंगालच्या नवाब पदाचे आमिष दाखवले. कोकणात इंग्रजाविरुद्ध कोणी उठाव केला? फोंड सावंत, रामोशी, मराठे,
गडकरी. तर कोणी उठाव केला? फोंड सावंत यांनी. भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः डॅश होय. चौकस व चिकित्सक वृत्ती, बुद्धिवाद, वैचारिक जागृती, विज्ञान निष्ठा. तर भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः वैचारिक जागृती होय. 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्काची पायमल्ली होऊ लागली, कारण धर्मगुरूचे कर्मकांड, राजसत्ता प्रबळ बनली, सामंतांचा पगडा, वैचारिक क्रांतीची प्रेरणा नाही. तर काय कारण होतं? धर्मगुरूचे कर्मकांड. अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण कोणते होते? जकात तपासणी कडक करण्यात आली. वेस्ट इंडिजमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या साखरेवर कर बसवण्यात आला. इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती. वृत्तपत्रे, कायदेविषयक दस्तऐवज, खेळण्याच्या पत्त्यावर कर आकारला जाऊ लागला. तर या ठिकाणी आपल्याला अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण कोणते ते आपल्याला शोधायचे आहे. तर ते महत्त्वाचे कारण आहे इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती. या कारणामुळे अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामध्ये तणाव वाढला. पुढीलपैकी कोणती जोडी ही फ्रेंच विचारवंतांची नाही? मॉन्टेस्क्यू, व्हॉल्टेर, मॅझिनी, काहूर, रुसो, मॉन्टेस्क्यू, व्हॉल्टेर, रुसो. तर या ठिकाणी आपल्याला फ्रेंच विचारवंतांची कोणती जोडी नाही ते आपल्याला शोधायचं आहे. तर ती जोडी आहे मॅझिनी, काहूर. तर ते इटालियन आहेत. अमेरिकेला काळे खंड म्हणतात कारण तेथे कृष्णवर्णीय आहेत, तेथे काळी जमीन आहे, तेथील बराच भाग अज्ञात होता, तेथे काळे गोरे असा भेद केला जात असे. तिला काळे खंड म्हणतात. त्याचं योग्य कारण आहे तेथील बराच भाग हा अज्ञात होता, म्हणजेच माहीत नव्हता. 2 महायुद्धाच्या दरम्यान डॅश वर्षाचा कालावधी होता? 20, 25, 15, 10. तर किती वर्षाचा होता? 20 वर्षाचा. डॅश यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. सतीश धवन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर विक्रम साराभाई, डॉक्टर होमी भाभा. तर योग्य उत्तर तुम्हालाही माहितीच आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. खालीलपैकी कोणती संघटना ही क्रांतिकारी संघटना नव्हती? तर काही संघटना दिलेल्या आहेत: अभिनव भारत, अनुशीलन समिती, आर्य समाज, युगांतर. तर या ठिकाणी क्रांतिकारी संघटना नसलेला पर्याय आहे आर्य समाज. पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॅश हे होते? ट्रूमन, चर्चिल, विड्रो विल्सन, रूझवेल्ट. तर योग्य पर्याय आहे वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही डॅश हे होते? पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, विनोबा भावे. तर वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही होते विनोबा भावे. राष्ट्रसंघाचे मुख्यालय डॅश येथे होते? न्यूयॉर्क, लंडन, जिनेवा, हेग. तर राष्ट्रसंघाचे मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी होते. 1954 साली
डॅश यांनी पंचशील तत्वे मांडली. कोणी मांडली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल. तर 1954 साली पंचशील तत्वे कोणी मांडली? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत डॅश स्थायी सदस्य असतात. 4, 6, 5, 10. तर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत 6 स्थायी सदस्य असतात. परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वातंत्र्य अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना डॅश म्हटले जाते. सार्वभौम, स्वावलंबी, विकसनशील, विकसित. तर काय म्हणतात? सार्वभौम. परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वातंत्र्य अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना सार्वभौम म्हटले जाते. उपराष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात. लोकसभेचे, न्यायमंडळाचे, संसदेचे, राज्यसभेचे. तर उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्ताचा सहाय्यक अधिकारी नाही? उपायुक्त, नगर अभियंता, आरोग्य अधिकारी, महापौर. तर या ठिकाणी आपल्याला महानगरपालिका आयुक्ताचा सहाय्यक अधिकारी नसलेला पर्याय ओळखायचा आहे. तर तो आहे उपमहापौर. कारण उपमहापौर यांना लोकांनी निवडून दिलेले असते. हा सरकारी अधिकारी नाही. निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? सीमा सुरक्षा दल, भूदल, नौदल, वायुदल. तर कोणाचा समावेश होतो? सीमा सुरक्षा दल. निमलष्करी दलात सीमा सुरक्षा दल यांचा समावेश होतो. कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? मुंबई, दिल्ली, कोलकाता, नागपूर. तर योग्य पर्याय आहे कोलकाता. मिलिंदने वयाची 13 वर्ष पूर्ण केली. आता त्यानंतर किती वर्षाने त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल? 3, 8, 5, 6. योग्य पर्याय आहे 5 वर्ष. भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो? पंतप्रधान, राष्ट्रपती, केंद्रीय कायदा मंत्री, संसद. तर भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो. अलिप्तवादी चळवळीत पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही? मार्शल टिटो, गमाल अब्दुल नासेर, सुकार्नो, टूरमन. तर अलिप्तवादी चळवळीत समावेश नसलेला पर्याय आहे टूरमन.